मकर संक्रांत हा भारतातील एक धार्मिक सण आहे आणि आजच्या दिवशी प्रत्येक स्त्री ही आपल्या नवऱ्याचं आरोग्य आणि ऐश्वर्य मागण्यासाठी मंदिरामध्ये जात असते। एवढंच नव्हे तर हाच मला नवरा 7 जन्मी मिळू दे म्हणून आज साकडं घालते, प्रार्थना करते आणि आजच्या दिवशी स्त्री मंदिरामध्ये जाऊन आपल्या नवऱ्याच्या पाया पडते। खरंच तर हे चुकीचं आहे की आजच्या दिवशी कुठल्याही स्त्रीने नवऱ्याच्या पाया नाही पडायचं, तर नवऱ्यानं बायकोच्या पाया पडायचं, कारण त्या बायकोमुळेच त्याचा संसार आहे, बायकोमुळे जग आहे, बायकोमुळेच हे सगळं विश्व असं सुंदर एक स्वर्ग आहे। प्रधान पुरुषांना मी सांगू इच्छिते की फक्त घरातल्या स्त्रीचा तुम्ही मान सन्मान करू नका, तर रस्त्यावर फिरणारी प्रत्येक इतर स्त्री जी आहे तिचा मान सन्मान करा, कारण ज्या देशामध्ये स्त्रीचा मान सन्मान केला जातो तोच देश सगळ्यात महान समजला जातो। अशा माझ्या सर्व भारतीय नागरिकांना, बंधूंना, भगिनींना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तिळाचा गोडवा सदैव तुमच्या तोंडामध्ये असू द्या आणि महिलांचा मान सन्मान हा सदैव तुमच्या होठामध्ये, आणि महिलांची ताकद, रक्षा करण्याची ताकद ही सदैव प्रधान पुरुषच्या हातामध्ये राहू द्या अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। जर माझ्या बोलण्यामुळे कुणाचं मन दुखवलं असेल तर मी ती त्यांची दिलगिरी व्यक्त करू इच्छिते, परंतु कुठल्याही महिलांना त्रास देऊ नका, तिचा मान सन्मान करा, तिची इज्जत करा, कारण स्त्री आहे म्हणून तुम्ही आहात। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। जय हिंद, जय महाराष्ट्र।